मोनिका कुकरेजा म्हणून त्यांच्या घरामध्ये आग लागली, भीषण आग लागली. या आगीमध्ये खूप नुकसान झाले. त्यांच्या घरातलं मेन डॉक्युमेंट असो किंवा त्यांच्या घरातल्या सगळ्या मोठ्या वस्तू असो, कमीत कमी घरामध्ये काही राहिलंच नाहीये. तिचा संसार पूर्ण रस्त्यावर आलाय. एक आणि मोनिका कुकरेजा म्हणून ही आपली आमच्या वॉर्डमधली स्थानिक ह्याच्यामध्ये खूप जुनी रहिवासी आहे आणि अशा रहिवासीच्या घरामध्ये अशी आग लागणं खूप हेल आलंय. आपल्याला त्यांना आधार देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप लोकांची मदत पाहिजे. तर आज मोनिका कुकरेजा 1450 मध्ये आणि हा पॅनल नंबर 1500 मध्ये खूप जुनी रहिवासी आहे आणि या जुनी रहिवासी असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये ही अशी आग लागणं शॉर्ट सर्किटमुळं किंवा ते आज तपासामध्ये लागणच कशामुळे आग लागली. आज फायर ब्रिगेडवाल्यांचं पण खूप आभार मानतो की त्यांनी वेळेत येऊन आगीचं नियंत्रण केलं, कारण की आजूबाजूला लोकांना भीती पडली होती. कारण की आम्हालाही कळताना, कारण की स्थानिक ह्याच्यामध्ये आम्ही सामाजिक कार्य करताना आम्हालाही लेट कळतं, तिथं आम्ही जागेवर पोहोचू नाही शकत. पण आज ज्या बॅरिक नंबर मधल्या लोकांनी पुढाकार घेऊन फायर ब्रिगेडवाल्या लोकांना कळवून ही आग ह्याच्यामध्ये आणली आणि बॅरिक मधल्या लोकांचं आणि आजूबाजूच्या लोकांचे खरं मनापासून आभार, कारण की ती आग नियंत्रण आणली. कारण ती आग एवढी भयानक होती की आजूबाजू लोकांना पण खूप त्रास झाला असता आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हानी व्हायचं नाही आणि ह्या आगीमध्ये कोणाची हानी नाही झाली. पण माझ्या एक सामाजिक कार्य करताना माझं एक जेवढंही माझ्याकडून पण होईल ते मी मोनिका कुकरेजा यांना मदत करेन आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे की प्लीज यांना जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढी मदत करा. कारण इंदिरा पाटील यांचे मिस्टर निखिल पाटील आणि नितीन सपकाळे, संगीता पाटील यांचे नगरसेवक यांचे तर हे घटनास्थळी आले आणि घटनास्थळाची पाहणी केली आणि पाहणीमध्ये मोनिका कुकरेजा यांची विचारपूस केली. त्यांच्या सगळ्या दुःखांमध्ये आमचे इथले सगळे नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत आणि प्रत्येक गोष्टीला त्यांना कुठल्या गोष्टीची मदत लागली तर नगरसेवक आणि आम्ही इथले सामाजिक कार्यकर्ते तसेच निलेश बोबडे आम्ही सर्वजण ह्या मोनिका कुकरेजा सोबत खंबीरपणे उभा आहे. तर त्यांना जेवढ्या होईल तेवढं मदत सर्वांनी करावी. शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।